नमस्कार शेतकरी मित्रांनो. कुठलीही शेती करायची असेल तर आपल्याला क्वालिटी तयार करावी लागते. मग ती फळशेती असेल, भाजीपाला शेती असेल, फुलं शेती असेल. आपण अनेक प्रकारची शेती करत आलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेस मालाची क्वालिटी हीच आपली खरी ओळख आहे आणि तशाच पद्धतीने आपण नियोजन करत असतो. चालू वर्षी आपण जे काही ड्रॅगन लावणार आहोत त्या ड्रॅगनमध्ये आपण झेंडूचं नियोजन केलेलं आहे आणि झेंडूची जर क्वालिटी पाहिली तर अतिशय जबरदस्त असं आहे अशी आहे. आणि संपूर्ण अशी एकच लाईनची नाही, तुम्ही संपूर्ण लाईनला जर चक्कर मारली किंवा संपूर्ण जर प्लॉट पाहिला तर अशा पद्धतीचा आणि अतिशय गुणवत्ता दर्शक असा प्लॉट आहे. आणि अशा पद्धतीचा जर प्लॉट उपलब्ध झाला आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्यातून निघणाऱ्या फुलांची संख्या असेल किंवा जे काही टनेज असेल ते खूप चांगल्या पद्धतीत निघू शकतं आणि आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. कारण की आपण जर नियोजन व्यवस्थित केलं आणि आपण टनेज काढलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचं चांगलं फळ भेटत असतं. कारण की फुलांची क्वालिटीसुद्धा अतिशय सुपर येताना दिसून येत आहे. आपण जर काही फुलं पाहिली तर त्या फुलांची क्वालिटी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे. आता या ठिकाणी पूर्ण फुलं उमललेलं आहे किंवा आणखी काही मोठं होणार आहे आणि कळ्यांची संख्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. अशा पद्धतीने जर क्वालिटी निघत राहिली तर निश्चितपणे आपल्याला बाजारभाव कमी जास्त भेटतील. परंतु मालाची क्वालिटी राहिली तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ह्या फुलशेतीमधून सुद्धा मिळू शकतं. आणि जो काही आपण ड्रॅगनसाठी खर्च करणार आहोत काही ना काहीतरी त्याचा फायदा आपल्याला त्या ड्रॅगन शेतीमध्ये घालण्यासाठी होणार आहे. कारण की आता हे समोर आपण पोल रवलेले आहेत याच्यावरती रिंग येणार आहे. त्या रिंगासाठी लागणारे जरी पैसे आपल्याला या फुलशेतीतून निघले तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि आपला जो काही पुढचा खर्च होणार आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे.